श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण खूप साधा पण महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे। तो म्हणजे दात घासण्याची योग्य पद्धत काय आहे। तुम्ही म्हणसाल की आता आम्ही हा काय विषय आहे, दात आम्हाला घासायचं कळत नाहीये का? तर हो, बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांकडनं चुका होत असतात दात घासताना। कदाचित काही जण बरोबर पण करत असतील, चांगलीच गोष्ट आहे। जर तुम्ही बघा हा व्हिडिओ, जर का यामध्ये तुमचं काही स्किप होत असेल तर नक्कीच ऍड करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली स्टेप आहे की आपले हे दोन्ही पण दात आहेत ते पूर्ण ब्रशने घासायचे आहेत। त्यानंतर दुसरी स्टेप आहे दातातील मधले, तुम्हाला इथे दिसत असेल फोटोमध्ये, तर या पद्धतीने आ करून आपल्याला आतला भाग घासून घ्यायचा आहे। आणि हो, सर्वात महत्त्वाचं, दात घासताना आपल्याला असं घासायचं नाही, आपल्याला असं गोल 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 करून आपल्याला दात घासायचे आहेत। बरेच जण असे दात घासतात, तर असे घासायचे नाहीयेत आपल्याला। दात अशा पद्धतीने घासायचे आहेत। ब्रश जो आहे असा दातावरती फिरवायचा आहे। त्यानंतर तिसरी स्टेप आहे, वरचे जे दात आहेत आपले, हे असा ब्रश घालून आपल्याला असं फिरवायचं आहे। त्यानंतर चौथी स्टेप, इकडचे दात घासून झाले, आता इकडच्या दातावरती आता आपल्याला ब्रश ठेवून असा घासायचा आहे व्यवस्थित। आता पाचवी स्टेप आहे, बाहेरून तर घासले, आतून पण घासावं लागतील ना, मग आ करून हा ब्रश आतमध्ये पण फिरवायचा आहे आपल्याला, इथे दाखवल्याप्रमाणे। आणि हो, आता शेवटची स्टेप, म्हणजे आपण समोरचे घासले, इकडचे पण दात आपण आतून घासले, बाहेरून घासले, इकडचे पण दात वरचे आपण बाहेरून घासले, इकडचे पण घासले, इकडचे पण आता राहिले हे समोरचे खालचे दात, तर ते पण आ करून आपल्याला असे ब्रश घालून असं आपल्याला फिरून घासायचं आहे। आणि आपल्या टंगवरती आपली टंग पण अशी करून स्वच्छ करून घ्यायची आहे। तर अशा ही पद्धत आहे। तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा, आणि भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत। तोपर्यंत जाण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जाता जाता लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा। आणि हो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा इतरांसोबत।